नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे विजन 24/7 जो देईल साथ संघर्षापासून यशापर्यंत। चला तर मग आजचं सेशन स्टार्ट करूया। तर बघा रे, ज्यांनी ज्यांनी डीएपीएसएलचा फॉर्म भरलाय त्यांचं कसं झालं माहित आहे का? एक उतावीड नवऱ्यासारखं झालंय। उतावीड नवरा गुडघ्याला बाशिंग पण बांधून आहे, पण हे नवरीकडचे काय करायले, नवरीकडचे लग्नाची तारीखच नाही कळायले। पण कसं आहे, त्यात पण काही असे ज्यांना पण सासरा पण माहित नाही, साली पण माहित नाही आणि सासू पण माहित नाही। म्हणजेच मला म्हणायचं काय आहे, काही जणांना कसं आहे सिलेबस पण माहित नाही, फॉरेन्सिक आहे की केमिस्ट्री आहे हे पण माहित नाही, बरोबर। अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे, बरोबर। मग आज काय आपण बघणार आहे, आज आपण एकदम गेम चेंजिंग फॉरेन्सिकची टॉपिक बघणार आहे। म्हणजे भाऊ हे जर टॉपिक केलं ना तर डायरेक्ट गेमच चेंज होऊन जाणार। चला तर मग आजचे टॉपिक आपण डिस्कस करूया। तर बघा रे, पहिला टॉपिक आहे डेक्टॅलोग्राफी। तर डेक्टॅलोग्राफी म्हणजे काय? तर बघा रे, डेक्टॅलोग्राफी म्हणजे स्टडी ऑफ फिंगरप्रिंट, बरोबर। आपल्याला फिंगरप्रिंट स्टडी करायचा आहे, सोबत ते फुटप्रिंट वगैरे म्हणजे जेवढेही प्रिंट आहे तेवढे पण आपण स्टडी करणार भाऊ या चॅनलवर। बरं, पुढे बघू। मेथड ऑफ आयडेंटिफिकेशन ऑफ फॉरेन्सिक ट्रायकोलॉजी। ट्रायकोलॉजी म्हणजे काय सर? तर बघा रे, ट्रायकोलॉजी म्हणजे काय? तर स्टडी ऑफ हेअर। आपण ह्या पण एक टॉपिक बघणार आहोत आणि लवकरच बघणार आहोत मित्रांनो। पुढे बघा, डीएनए फिंगरप्रिंटिंग। बघा रे, डीएनए बद्दल आताच मी व्हिडिओ टाकलाय, सगळ्यांना बघून घ्या आणि सगळ्यांचे मनापासून आभार भाऊ, त्यांनी खूप सारं प्रेम दिलं त्या व्हिडिओला, बरोबर। खूप सारे लाईक दिले आणि खूप सारे व्ह्यूज पण दिले, त्याबद्दल खूप धन्यवाद मित्रांनो। त्यानंतर कोणतं आहे? आयडेंटिफिकेशन एज अँड सेक्स। बघा रे, आपण सेक्स रिलेटेड नाही, पण हा आपण सेमेन बद्दल पण बघितलंय। आपण काय बघितलंय की सेमेनचं फॉर्मेशन कसं होतंय, त्याच्या टेस्ट कोणत्या आहेत हे पण आपण बघितलेलं आहे, बरोबर। जेव्हा रेप केस होणार त्या कंडिशन मध्ये आपण कोणत्या टेस्ट घ्यायला पाहिजे हे सगळं आपण बघितले मित्रांनो, तो व्हिडिओ पण बघून घ्या। नंतर ब्लड स्टेन, आपण व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत। नंतर नंतर येतो फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी। बघा रे, आपण यामध्ये आपण ओपियम, बरोबर, नंतर मॉर्फिन, कोकेन, बरोबर, कोडेन, हे साऱ्या ड्रग्स तर बघणारच आहोत, बरोबर। नंतर फॉरेन्सिक मध्ये आपण जे आर्सेनिक, सायनाइड म्हणजे जेवढेही इम्पॉर्टंट पॉइझन आहेत ते सगळे आपण इथं बघणार आहोत मित्रांनो, आणि लवकरच बघणार। म्हणजे नेक्स्ट टॉपिक आपला पॉइझन वर येणार आहे, बरोबर। आपला नेक्स्ट टॉपिक काय असणार आहे? तर आपला नेक्स्ट टॉपिक म्हणजे टॉक्सिकोलॉजी असणार आहे मित्रांनो। नंतर सेमन, सलायवा, हेअर, मी आधीच सांगितलंय, फायबर। नंतर फॉरेन्सिक केमिस्ट्री येणार आहे। फॉरेन्सिक केमिस्ट्री महत्वाची आहे मित्रांनो, कारण कसं आहे, ज्यांनी फॉर्म भरलाय ते कसं केमिस्ट्रीच्या बेसवर बसला आणि फॉरेन्सिकच्या बेसवर बसलाय, बरोबर। मग आता कसं आहे, त्यामध्ये केमिस्ट्री पण येणार आणि फॉरेन्सिक पण येणार, म्हणजे थोडं थोडं येणार ना भाऊ, बरोबर। कसं आहे, कोणासोबत अन्याय होणार नाही। कोणी म्हणतंय की सर केमिस्ट्री जास्त येणार, अरे बाबा केमिस्ट्री जास्त येणार तर फॉरेन्सिक वाल्यासोबत अन्याय होणार ना। जर केमिस्ट्रीचे 35 प्रश्न 5 प्रश्न समजा फॉरेन्सिकचे, मग फॉरेन्सिक वाले काय करणार, बरोबर। मग फॉरेन्सिक वाल्यांना ग्रॅज्युएशन करून काही फायदाच नाही समजा। कसं आहे, प्रत्येकासोबत न्याय होणार। 20 क्वेश्चन यायचे तर 20 क्वेश्चन केमिस्ट्रीचे, 20 क्वेश्चन फॉरेन्सिकचे, 20 क्वेश्चन केमिस्ट्रीचे येणार, बरोबर। आणि नाही समजा तर कमीत कमी मग 15 येतील समजा फॉरेन्सिकचे आणि 25 केमिस्ट्रीचे येतील। पण असं नाही की एकदम कमी फॉरेन्सिकचे येतील आणि जास्त केमिस्ट्रीचे येतील, बस 5 2-3 5चा फरक राहणार आहे, बरोबर। म्हणून आपण प्रत्येक विषय करणं गरजेचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही अजिबात त्याच्या नांदी नका लागू की एक्झाम डेट कधी असणार आहे, बरोबर। एक्झाम डेट येईल तेव्हा आपल्याला कळणारच आहे, मग विनाकारण त्या गोष्टीच्या नांदी लागून काही फायदा नाही, बरोबर। मग तुम्ही काय करायचंय, तुम्ही फटकन या चॅनलला सबस्क्राईब करा, बरोबर। हा व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला वाटत असेल की इम्पॉर्टंट आहे, तुमच्या रिलेटिव्हने जर फॉर्म भरला असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि हो, आले हात तर लाईक करणं विसरू नका, बरोबर। चला तर मग भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये। आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत टॉक्सिकोलॉजीवर, तोवर वाट पहा आणि अभ्यास चालू ठेवा, बरोबर। भेटू आपण नेक्स्ट सेशन मध्ये मित्रांनो।